कारण थोडीशी इंजरी जरूर आहे, परंतु इथून ज्यांना प्राधान्य दिलं त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल आणि त्या अनुषंगानं मात्र आज खेळ करायचा. तिथून सलामीवीर जोडीच्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये थोडस नक्कीच ची उपस्थिती लाभली नव्हती, परंतु इथून दाखल झाला. इथून कौशिक गोरखान आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीवीर जोडी या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये चैतन्य अनुपस्थित होता, त्याच्या गैरहजेरीमध्ये चांगला खेळ दर्शवला होता कौशिक गोरखानं, परंतु इथून त्याची उपस्थिती लाभली गेली. सलामीवीर म्हणून दाखल झाला. ही ट्रम्पकार्ड जोडी आणि इथून जिम्मेदारी असेल, कारण एकच षटक असेल पॉवर प्लेचं. त्या ठिकाणी पहिला चेंडू जसा डिलिव्हर होईल टायमर सेट केलं जाईल आणि इथून तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळणं अनिवार्य असेल, याची नोंद असू द्या. या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला सामना पाहतोय. बिग बॅटल बिग मॅच इथून असेल, ज्या ठिकाणी कशा प्रकारे कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल कौशिक गोरखाने या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांच्या जरूर नजर असतील या मॅच कडे, कारण याच विभागातील संघ चांगली सुरुवात करून दिली. परंतु इथून या सामन्यामध्ये इथून ग्रीन सिग्नल दिला, सामन्याला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. आदित्य हा गोलंदाजा त्या ठिकाणी पहिलाच बॉल आडवा बॅटचा प्रयत्न जरूर रेषी संवेद घेतला होता, लाऊड अपील राहिली होती, परंतु पंचांनी उचलून धरली नाही. इथून डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी याच गोलंदाजांनी साकारली होती. या ठिकाणी जांभरुली संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवलं होतं फलंदाजांना. त्याच अनुषंगाने सुरुवात तर तशीच झाली परंतु कोणत्या अनुषंगाने इथून कौशिक फलंदाजी करेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह. इथून पहिलाच बॉल ज्यावेळेला डिलिव्हर झाला 11:50 मिनिटं झालं. दोन्ही आई वेळेस वळवलं चेंडूला, बॅटने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. प्लेट डॅन मेस डॉट बॉल आला. कुठेतरी ताकदीचा वापर जास्त प्रमाणात झाला होता, कौशिकच्या माध्यमातून रीड केलं नाही. इथून गोलंदाजाला आणि इथून मात्र डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून बॅकफूट वरती पाहायला मिळतं फलंदाज कौशिक गोरखानं. कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागणार आहे, कारण इथून जर अशाच प्रकारचा खेळ राहिला गेला तर निश्चित स्वरूपामध्ये ध्रुवी महाल केळवे रोड बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळेल. काही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचं. इथून जर पाहिलं गेला तर एक जाव येईल त्या ठिकाणी. इथून मात्र एक धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी एक धाव धावफलकावरती संघाचं स्वतःचं खातं ओपन होत असताना श्री गणेश मात्र झाला. इथून चैतन्य आला, पॉवर हिटर, एक घातक फलंदाज केळवे रोड संघाच्या माध्यमातून तूच दाखल झाला. तून त्याला चांगला खेळ साकारावा लागेल, कारण आदित्यने अचूक टप्प्यावरती भेदक मारा जरूर केला. त्यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एक जाव याही वेळेस प्रोत्साहन दिलं जाते, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय ना गोलंदाज, कौतुक करावं लागेल. कौतुकास्पदी भूमिका त्या ठिकाणी महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान. त्या ठिकाणी जो संघ जिंकेल या सामन्यामधून ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणार. इथून कोणता संघ असेल, इथून केळवे रोड की घाटी, प्रश्नचिन्ह अनेक प्रकारची जरी उद्भवली असली तरी आतापर्यंत या षटकामध्ये पार्ट जड आहे घाटी संघाचा. पाचवा बॉल यावेळेस उडवले जरूर. मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद कौशिक गोरखान बॅक टू द पवेलियन. मोठा झटका जरूर लागला गेला. एक घातक फलंदाजाला, एक सेट बॅटरला तंबूच्या आश्रयाला यावं लागतंय. बिग विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद कौशिक गोरखान बॅक टू द पवेलियन. थँक्यू. इथून प्लीज केळबरोड सगळ्याला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आमच्या संवेद जॉईन व्हा, कारण इथून लाईव्ह स्वरूपात येईल सामन्यात. त्या ठिकाणी अपडेट्स देणं खूप महत्वाचं आहे. इथून पूर्णपणे बॅकफूट वरती या, कारण गोलंदाजाने काय गोलंदाजी साकारली आहे. यावेळेस उडवलंय जरूर, सरळ बॅटचा वापर झाला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ क्लिअर करेल षटकारासाठी
इथून पहिलाच बॉल फेस करत असताना षटकारामध्ये कन्वर्ट केलं आदेशच्या बॅट मधून. हा लाय कणकणे दर्जेदार षटकार 6. इथून मात्र षटकाराने समाप्ती केली या षटकाची. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलं जातं. त्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 रन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल, कारण पहिला षटक हाताळण्यासाठी आदित्यने जवळजवळ 3 मिनिटं खर्च केलं. इथून येणाऱ्या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 2 षटकं हाताळायची आहेत. नंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, याची नोंद असू द्या. गोलंदाज दीप दाखल झाला. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतो. त्या ठिकाणी चैतन्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला दीप. एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी जरूर साकारली होती, परंतु इथून सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला गोलंदाजी साकारावी लागेल, कारण ज्या अनुषंगाने आदित्यने गोलंदाजी केल्या पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवल्या. इथून ध्रुवी मालक केळवे रोड संघाला, परंतु इथून चैतन्यावरती जिम्मेदारी असेल, कारण त्याच्याकडे पॉवर हिटिंग चांगले शॉट सिलेक्शन आहे. तिथून करून दाखवावं लागेल, कारण आपण जो काही खेळ दर्शवला याआधी तो भूतकाळ आहे. इथून मात्र तुम्हाला अस्तित्व तुमचं निर्माण करण्यासाठी ते सिद्ध करावं लागेल. इथून आखून टप्प्याची लेन त्या लाईन पिकअप शॉट जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असरा चेंडू सरळ सी बार का बार. षटकार 6. थँक्यू डीजे. आखून टप्प्याची लाईन होती त्यावरती केलेला हा वारा चेंडू सरळ सी बारच्या पार. षटकार आला. तोंड चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. तर पलटवार जरूर केला यावेळेस. पिकअप शॉट जरूर क्षेत्ररक्षण मात्र होईल तद्वार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर, परंतु एका जाव्यावरती रोखलं गेलं चैतन्याच्या माध्यमातून. रोखून ठेवलंय त्या ठिकाणी. चांगली कॉलिंग पाहायला मिळतं. डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतो. त्या ठिकाणी षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून खेळलं जातं. एकेरी दुहेरीला प्राधान्य देत असताना इथून पाहायला मिळतोय चैतन्य एकच्या मदतीने धावफलक फ्लाय झाला, जाऊन पोचलं गेलं. पंधरा धावा धावफलकावरती. तोडणं चांगला फटका स्मरले गेलेला क्षेत्ररक्षक. थोडंसं बॉल एका धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अचूकपैकी राहिली नाही. चांगला बॅकअप होता. तिथून 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. तिथून चांगली खेळली. फुलटॉस बॉल होता, नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट केला, परंतु 2च धावा देऊन जातील. तिथून चांगली खेळली राहिली गेली. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते, कारण धावफलकाला हलत ठेवण्याची गरज आहे. ध्रुवी माल केळवे रोड संघाला. त्याच अनुषंगाने इथून आदेश चांगली खेळी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून प्लेट डॅमेज मोठा प्रहार करायचा होता. इथून सबमरीन डिलिव्हरी राहिले गेले. पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू होता आणि तिथून मात्र बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी झाली नाही. तिथून मात्र निर्धाव चेंडू ती सांगता होताना पाहायला मिळतं. त्या ठिकाणी एक चेंडू निर्धाव हाताळण्यासाठी आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले होते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 17 धावा धावफलकावरती. यावेळेस उडवलाय जरूर. पुण्यातला चेंडू होता, त्याला घडवलाय हवाई सफर. चेंडू सरळ सी बार का बार. षटकार 6. थँक्यू डिसे. इथून काय खेळ साकारतोय अप्रतिम रित्या. कारण खराब चेंडू होता, पुण्यातला चेंडू होता, त्यावरती आक्रमण केलं. स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवल्या. शेवटचा नेटनी बॉल असेल. चांगली खेळली आतापर्यंत. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक जरूर केला. लॉंगला क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करतील. बंबल मात्र झाली. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आली. फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. चैतन्याच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन.
थँक्यू डिझाय. तोंडनं 2 षटकांचा खेळ संपला जातो. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचले गेला. 24 धावा धावफलकावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती. दिव्मान दाखल झाला. अमीन आला. तोडणं तिसऱ्या षटक प्रगती पदावरती गोलंदाज दाखल झाला. इथून प्रतीक दाखल झाला. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती या. दोन तिसऱ्या षटकामध्ये प्रतीक दाखल झाला. त्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती. तोंड चांगला चेंडू आहे, तितका चांगला प्रहार जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही. एकाच धाब्यावरती 35 व्हावं लागतं. 100 मदतीनं धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचलं जात आहे 25 धावा धावफलकावरती. आपण स्ट्राईक रोटेट केली या, कारण तर या चेंडूवरती षटकार आला तर कॅश प्राइज आला आतेशसाठी. षटकार जर आला तर तोडणं साध्य झालं नाहीये, पण तो चांगला प्रहार आहे. लवकरला क्षेत्ररक्षण फील्ड करेल, त्याद्वार एकच धाव येणारा. 100 मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. चांगला चेंडू जरूर, त्यावरती सन्मानजनक ही खेळी या. तो जसा खराब चेंडू येईल त्यावरती आक्रमण केलं जाणार आहे. तो अमीन आला तर ऑन स्ट्राईक वरती. त्या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती. प्रत्येकने चांगली गोलंदाजी साकारली या पहिल्या 2 बॉल वरती. व्हेरी इकॉनॉमिकल राहिला जातो. तून मोठा प्रहार करायचा होता जरूर. परफेक्ट एलिव्हेशन नाही या. तोडणं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. निश्चित स्वरूपात थोडस बब्बल झाले होते, परंतु तोडणं एकच धाव्यावरती 35 व्हावं लागतं. तोडणं हितेंद्र सुतार सरांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाला. त्या ठिकाणी जर ह्या चेंडूवरती षटकार आला अतेशच्या बॅट मधून तर 100 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे अतेशसाठी. 200 रुपयाचा इथून वाढला गेला. निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येकच्या विपक्षामध्ये दाखल झाला. उलटाच बॉल जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसर राहिला गेला. फलंदाज बाद होईल. अतेश भोईर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू प्लीज फलंदाज लगेच आपण दाखल व्हायचं आहे, नोंद घ्या. थोडं स्पीडअप करायचं आहे, तुमच्या माध्यमातून सुद्धा विनंती असेल. इथून प्रतीक माल दाखल झाला. प्रत्येकच्या विपक्षामध्ये प्रतीक या. इथून एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण प्रत्येक मालेला यासाठी मात्र थांबवलं होतं गेलं होतं, कारण डेथ ओव्हर मध्ये हल्ला बोल करायचा होता. त्या अनुषंगाने प्रतीक मालेला जरूर मागे ठेवला, परंतु ते साध्य करू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आतापर्यंत केलेला गोलंदाजाच्या माध्यमातून हा पलटवार आहे. त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ संपतोय. अवघ्या 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती. यावेळेस स्पेशल स्ट्रोक जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली भरतो. इथून झालेली चुकी आहे. इथून जीवनदान प्रतीक महालेसाठी. कुठेतरी मोठा प्रहार करायचा होता, परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. अनुषंगानं गगन भरारी घेणारा हा चेंडू राहिला गेला. तिथून मात्र एक सोपा झेल धरतीला दान केला. तिथून या 2 धावा ऍड होतील. चांगला षटक राहिला गेला. ज्या ठिकाणी उग्या 5 धावा मात्र खर्च केल्यात 5 बॉल वरती. शेवटचा अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा प्रत्येकच्या विपक्षामध्ये. या वेळेस बॅट चेटिंग जरूर. तो नशिबाची साथ आहे. एक धाव परिपूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगली कॉलिंग राहिली गेली. प्रतीकने थांबून ठेवल्या, कारण येणाऱ्या उर्वरित 7 चेंडूंचा फेस करण्यासाठी. इथून तिसरा षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोचलं गेलं. या 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल डेथ ओव्हर मध्ये. कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल. इथून तन्मयला प्रमोट केलं. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ असेल. 30 धावा धावफलकावरती. एक चांगली स्थिती जरूर गाठली या ध्रुवी माले केळवे रोड संघानं, परंतु इथून 10 ते 15 धावा येणं खूप गरजेचं असेल, कारण ज्या अनुषंगानं ध्रुवी माले केळवे रोड संघाकडे ती गोलंदाजी आहे ना, त्या अनुषंगाने इथून 10 ते 15 धावा ज्यावेळेस येतील एक फायटिंग टोटल मात्र निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल.
तो गोलंदाज दाखल झाला तन्मय गोलंदाज ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. इथून पिकअप शॉट जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये या क्षेत्ररक्षकाने फोकस जरूर केलाय. कोणते चुकी करणार नाही. सोपा झेल फलंदाज प्रतीक ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू सो मच. इथून निर्माण दाखल झाला जागृत ऑन स्ट्राईक वरती. त्या ठिकाणी आपण अजून 5 चेंडूंचा खेळ शेष असेल यासाठी मात्र ठेवलं होतं ना. जी रणनीती आखली होती ध्रुवी माळे केळवे रोड संघानं त्यावरती पाणी फिरलं. या ठिकाणी गोलंदाज तन्मयनं कारण पहिल्याच बॉलवरती प्रतीक महालेची ती विकेट्स राहिली गेली. इथून जागृत जरूर दाखल झाला पण तू चांगली गोलंदाजी साकारली. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गोलंदाजचा दाखल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट जरूर त्या ठिकाणी. पूर्ण शरीरापासून लाभ अवे फ्रॉम द बॉडी त्यामध्ये गोलंदाजाला यश येणार नाही. या एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल वाईट स्वरूपातील धावा त्या ठिकाणी अवांतर स्वरूपात ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोचला गेले 1च्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावा जमेल जागृत आपल्या संघासाठी. तो नाकून डब्बाची लेन जरूर उडवला इनटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ क्लिअर करेल. सी बारेशा पार आलाय चौकार जागृतच्या बॅट मधून. आखून डब्बाची लेन लाईन होती त्यावरती मारलेला प्रहार शॉट पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र 4 धावांसाठी 4 धावांची मोहर मात्र उठवली जागृतनं आणि 4 आकड्याने धावफलक फ्लाय झाला जाऊन पोचला गेला 35 धावा धावफलकावरती. इथून अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. अशाच प्रकारची फलंदाजी साकारावी लागणारा फलंदाज जागृतला कारण इथून हा सामना खूप महत्वाचा. जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा. तर जशी इनिंग ब्रेक होईल इथून दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. अमरदीप जलसार विपक्षामध्ये जय हनुमान वाडीव. दोन्ही संघ आपण टॉस साठी यायचा. इथून उडवलं जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला. महत्वपूर्ण धावा मात्र संघासाठी सेव्ह केल्या गेल्यात वाचवल्या जातात. त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. झेल जरूर परिपूर्ण झाला नाही परंतु या 2 धावा सेव्ह करण्यामध्ये त्याला यश आला. पुन्हा या 2च्या मदतीनं धाव फलक फ्लाय होईल जाऊन पोचला गेला 37 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष जागृत पुन्हा एकदा दाखल झाला. त्यातून पावलांचा वापर जरूर. बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. प्लेट डॅट मेस डॉट बॉल इन. इथून पावलांचा वापर केला. इथून अचूकरित्या रेडी केला फलंदाजाला. नंतर मदत शरीरापासून दूर ठेवला कारण फलंदाज सफल झाले होते. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथून मात्र डॉट बॉलची सांगता झाली. इथून बॅटिंग जरूर. आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर झाला. सी मार्ग पार आलाय जागृतच्या बॅट मधून चौकार 4. थँक्यू डिझे. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. त्या ठिकाणी चांगली खेळी दर्शवली आतापर्यंत जागृत या फलंदाजानं. धावफलक जाऊन पोचलाय 4च्या मदतीनं 41 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. चला प्लीज इथून कॉल असेल शेवटचा अंतिम अमरदीप जलसार आणि जय हनुमान वाडीव. यावेळेस अप्रतिम क्रॅकिंग डिलिव्हरी राहिले गेले. इथून अचूक टप्प्यावरती भेदक मारा झाला. इथून मात्र डॉट बॉल धावचीच्या स्वरूपात फलंदाज जागृत बाद झाला. 41 धावा जमवल्या गेल्या 4 षटकांच्या करेस. इथून 24 चेंडू मध्ये 42चं टार्गेट सेट केलं ते म्हणजे घाटीम संघासमोर. इथून या इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा एकदा पुकार करतो. त्या ठिकाणी अमरदीप जलसार विपक्षामध्ये जय हनुमान वाडीव या लगेच त्वरित कर्णधार विनंती असेल तुम्हाला टॉस साठी.
चला प्लीज त्वरित फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल इथून ध्रुवी मालक केळवे रोड संघाला, कारण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. टीम मिटिंग नको आहे प्लीज. कौशिक गुरगणे एंटर टीम विनंती असेल थोडं स्पीडअप करा. तर इथून 2 बॅटर सुद्धा आपण सज्ज ठेवायचे आहेत विनंती असेल. तोंड सामन्याला सुरुवात. त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीला आपण एका नाण्याची बाजू तपासून पाहिली या पडताळून पाहिले गेले. त्या ठिकाणी 41 धावा जमवल्या. 42 टार्गेट सेट केल्यानंतर 2 बॅटर दाखल झाल्यात घाटी संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय तनिष आणि निकेत ही जोडी दाखल झाली. तनिष ऑन स्ट्राईक वरती छोटा पॅक बडा धमाका. तर एका बाजूला निकेत इथून एका बाजूला तनिष गावाडा तर एका बाजूला निकेत गावाडा. इथून चांगली खेळी साकारावी लागेल कारण पॉवर वेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज इथून केळवे रोड एक्सप्रेस म्हणून कौशिक गुरकाने दाखल झाला. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पॉवर प्लेच्या बंधनातलं षटक. त्या ठिकाणी पंचांचा इशारा लेट्स प्ले असेल. ग्रीन सिग्नल आला. ओव्हर द विकेटनं राईट आर्म ओव्हर द विकेटने दाखल झाला कौशिक गुरकाने गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल असेल तनिष गावडच्या विपक्षामध्ये. इथून त्या ठिकाणी 12 वाजून 12 मिनिटं झाल्यात. पहिलाच बॉल येस यू मस्ट डेफिनेटली. फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय केल्या. दांडे 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 गोल. फलंदाज बाद तनिष गावड बॅक टू दी पवेलियन. गोल्डन डकचा शिकार होत असताना नाराज हताश होत तंबूचे असलेला फलंदाज बाद. तोंड मात्र पहिल्याच बॉल वरती तनिष गावडची विकेट आली. मॅच मध्ये रंगत येईल यात काही शंका नाही कारण धावफलक ही तितकीच जाऊन विसावली. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवलं गेलं. जागृत या फलंदाजानं शेवटच्या अंतिम षटकामध्ये केलेला प्रहार आपण पाहतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये दिलेलं महत्वाचं योगदान आणि इथून मात्र सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघांकडे चांगली गोलंदाजी आहे चांगली फलंदाजी आहे. इथून निमान दाखल झाला. अनिकेत वझे आला. दुसरा बॉल यावेळेस उडवलं जरूर. चेंडू बर्राच काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु इथून क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. एक सोपा लॉलीपॉप झेल धरतीला दान जीवन दान अनिकेत वझेला. त्याच्या बॅट मधून या आधीचा जो सामना होता तो स्टायलिश रित्या फिनिश झाला होता. 6 धावांची गरज असताना मात्र षटकार मारून ज्याने आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं ना त्या अनिकेत वझेचा झेल सोडला आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल. येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम हे तुम्हाला सोसावे लागणार. कौशिक गुरकाने जरूर इथून निकेत गावड्याला तरी पहिल्या बॉलवरती विकेट गेली असली तरीही चांगली गोलंदाजी साकारली परंतु इथून सुरुवात झाली धावसंख्येला. त्या ठिकाणी एक धाव येईल. एक सोपा झेल सोडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं ही चुकी खूप महागडी ठरली जाईल. येणारा काळ आणि येणारी वेळ दर्शवेल की हा झेल किती महत्वाचा होता. टीम मीटिंग नको आहे प्लीज विनंती असेल.
इथून अप्रतिम ट्रायजिंग डिलिव्हरी जरूर. इथून वाईट बॉलचा हाल आहे. इशारा एक्स्ट्रा स्वरूपातील अभांतरी धावा. या ठिकाणी कौशिक गोरकरांनी हाताळलेली एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल. धावफलक या एक्स्ट्रा स्वरूपाने जाऊन पोहोचेल म्हणजे 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. निकेत गावाड यावेळेस उडवलाय जरावर. क्षेत्ररक्षक नाही या इनटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स क्लिअर करेल. इथून काय आला निश्चित स्वरूपात डिसिजन पेंडिंग असेल. इथून 1 बाउन्स चेंडू क्लिअर करतोय 4 धावांसाठी. इथून चौकार आला आणि इथून या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं जाता. 6 धावा धावफलकावरती. तनिष गावड जर एक गोल्डन डकचा शिकार झाला असता तर मी इथून थांबण्याचं नाव घेणार नाही हे दर्शवून दिलाय निकेत गावडनं. तुम्ही यावेळेस मिश्रा स्ट्रोक जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आला. कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद निकेत गावड बॅक टू द पवेलियन. गॉन. पुन्हा धक्का क्रमांक 2. अप्रतिम गोलंदाजी चौकार आल्यानंतर केलाय पलटवार आणि निकेत गावडला पाठवल्या बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज आपण पाहतोय. कौशिक गोरखाने दाखल झाला. तदनंतर त्याने हाताळलेली ही गोलंदाजी अनुषंगाने घाटीम संघ बॅकफूट वरती आपण पाहतोय. इथून आतापर्यंत धावफलक स्थिर आहे म्हणजे 6 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला जातो. 5वा बॉल असेल. स्वप्नील दाखल झाला. डावकुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील एक घातक फलंदाज आहे. इथून जर तो मैदानामध्ये राहिला तर निश्चित स्वरूपामध्ये लवकरात लवकर मॅच फिनिश होईल. तो तितक्या ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. इथून मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा आता जरूर चेंडू खाली आलाय. कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना स्वप्नील सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. तू चल मे आया. एका भागोभाग एक विकेटचं पतन झाला आणि इथून ऑन हॅट्रिक बॉल असेल. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम बॉलवरती हॅट्रिक साध्य करेल का कौशिक गोरखडे हे सुद्धा प्रश्न चिन्ह. दिवमान दाखल झाला. तन्मय आला. त्या ठिकाणी डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहिली गेली तोच यावेळेस दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथून संघाला गरज आहे. इथून जबाबदारीचं ओझं स्वीकारण्याची. त्या ठिकाणी दाखल झाला. एका बाजूला अनिकेत वजिया तर एका बाजूला आपण तन्मयला पाहतो. त्या ठिकाणी या षटकामधील शेवटचा अंतिम बॉल असेल. ऑन हॅट्रिक बॉल तर मात्र या स्पर्धेची विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. ऑलरेडी काय जरूर डायरेक्ट हिट प्रयत्न जरूर. इथून जर खराब फिकी राहिली गेली तितक्याच चांगला बॅकअप. डायरेक्ट हिटचा प्रयत्न भरतो. या 2 धावा देऊन जातील. एक धाव खूप महत्वाची असेल. इथून झालेली ही चुकी या इथून जागृतच्या माध्यमातून 2 धावा ऍड होतील. त्या ठिकाणी 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला जाऊन पोचलं गेलं 8 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 34 ची गरज असेल. स्पीडअप करा कारण इथून तुम्ही मात्र जवळजवळ पाहिलं गेलं तर 5 मिनिटाचा अवधी खर्च केला. नोंद असू द्या कारण पहिला षटक इथून 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. त्या अनुषंगानं मात्र टीम मिटिंग करा आणि आता शेवटच्या तेव्हा षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू तट्टिया सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद घ्या. स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल ध्रुवी मला केडवे रोड संघाला कारण इथून जर तुम्ही जास्त वेळ खर्च केलात ना तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला बॅकफूट वरती जावं लागेल कारण शेवटचं अंतिम षटक खूप निर्णायक असेल. त्या ठिकाणी 4च खेळाडू तटिया सर्कलच्या बाहेर जर राहिले गेलं तर तुम्हालाच बॅकफूट वरती जावं लागेल.
तर प्रतीक महाले दाखल झाला. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस जरूर. बॅट चिलेटिंग घेत प्रयत्न अफलातून झाले होते, एकदा परिपूर्ण झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कौशिक गुरकाणेनं दाखवलंय. इथून एकच जाव्यावरती तुम्हाला संदेश पाय व्हावा लागेल. चेंज द पेस राहिल्या गेलं होतं. लोवर फुलटॉस चेंडू जरूर त्या ठिकाणी, परंतु एकच जाव देऊन जाईल. इथून तन्मयला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस ओव्हर फुटतो चेंडू, कोणती चुकी करणार नाही. अप्रतिम झेल या ठिकाणी चैतन्यने घेतला. फलंदाज तन्मय ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू डिझे. त्याला प्लीज विनंती असेल इथून इथून यश वजे दाखल झाला. यश वजे आणि अनिकेत वजेवरती इथून जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल. मात्र जबाबदारीचं ओझं कोण स्वीकारेल, कोण विघ्नहर्ता म्हणून कार्य करणारा, तारणहार म्हणून कार्य करेल मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नचिन्ह अनेक. येणारी काल आणि येणारी वेळ या प्रश्नांची उत्तरं मात्र देईल. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 9 या अंकावरती. इथून जरूर आहे, इथून कोणती चुकी करणार नाही. एक अप्रतिम झेल फलंदाज यश ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू तिथे मॅच मध्ये रंगात एक टर्निंग पॉइंट ओव्हर असली त्या ठिकाणी प्रतीक महालेने केलेला हा कारण आहे. 1 हॅट्रिक बॉल जरूर शरीरापासून दूर, प्लेट डॅट मिस, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. न्यूमॅन प्रतीक दाखल झाल्यानंतर त्यावर एक दडपण आणला. डॉट बॉल पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक धाव खर्च करत 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती. यावेळेस कुलवट टप्प्याची त्यांना हे नामे जरूर. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल सहजरीतीनं. कोणतीच रिस्क घेतली जाणार नाही. एकच जाव्या भारतीयसाठी स्पाय. हा बॉल खूप निर्णायक असेल. त्या ठिकाणी शेवटचा नंतर बॉल घेऊन पुन्हा एकदा दाखल होणारा त्या ठिकाणी गोलंदाज प्रतीक महाले गोलंदाजी ट्रॅक वरती. समीकरणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी येणारे बॉल्स असतील आपण पाहतोय 13 आणि 13 बॉल्स मध्ये विजयासाठीची जी गरज आहे ती मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 32 धावांची असेल. 13 बॉल 32 ची गरज. हा बॉल खूप निर्णायक आहे. लोअर फुटतो चेंडू, सरळ बॅटचा वापर. आदेश आहे त्या ठिकाणी. पंप जरूर झाली आहे, परंतु एका जाव्यावरती अनिकेत वजण्यासाठी स्पाय म्हणलाय, समाधान मानलाय. पूर्ण या एका धाव्याने षटक संपुष्टात आला. 2 षटक संपुष्टात आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं जातं. त्यामुळे 11 धावा धावफलकावरती. थँक्यू थँक्यू डीजे. इथून प्लीज विनंती असेल ज्या ठिकाणी 2 षटक हाताळण्यासाठी तुम्ही 10 मिनिटाचा अवधी घेतला. इथून या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे याची नोंद असू द्या. अन्यथा ज्यावेळेस 4च खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर असतात त्यावेळेस तुम्हाला एका खेळाडूचे महत्व काय असेल हे मात्र दर्शवून दिलं जाईल. 12 बॉल 31 ची गरज. संदेश शेट्टी आलाय. पहिल्याच बॉल इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसर राहिला गेला. फलंदाज बाद होईल. इथून अनिकेत वजे सुद्धा येतोय. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
थँक्यू टू झे. मान आतापर्यंत पाहिलं गेलं तर 6 विकेट स्तंभूच्या आसऱ्याला आल्यात. तो नीरज दाखल झाला. इथून सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, काही होऊ शकतं. तो संडे शेट्टी यस यू मिस डेफिनेटली इट. फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. नीरज सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन. तू चल मे आया. सलगचा दुसरा असेल ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल का? कारण याआधी आपण पाहिलं कौशिक ऑन हॅट्रिक वरती होता. त्यानंतर जर पाहिलं तर प्रतीक ऑन हॅट्रिक होता. इथून संदेश शेट्टी आला आणि तो सुद्धा ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. इथून या सामन्यामधील विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. निम्मान हर्षल दाखल झाला खराब स्थितीमध्ये ज्या ठिकाणी मात्र विकेट गेली ना पहिल्याच बॉलवरती तनिष्कची. तदनंतर मात्र पूर्णपणे मोमेंटम झुकलं गेलं. नंतर निकेत गावड आले होते, त्याने मॅचला बनवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु तिथून केलेला कौशिकच्या माध्यमातून तर पलटवार. इथून डाऊन द लेगचा मारा जरूर वाईट बॉलचा आला. इशारा एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल त्या ठिकाणी ऍड होते धावफलकावरती. इथून याही वेळेस लावडा बेल जरूर, परंतु इथून बॅट कट. इथून डॉट बॉल येईल. काही अफलातून गोलंदाजी साकारली आहे ना. इथून जी मी सातत्याने म्हणत असतो की कोणत्या चांगल्या कामासाठी पायाभरणी खूप महत्वाची असते. त्या अनुषंगानं मात्र इथून कौशिक गोरखाने ना जो केलेला सुरुवात आहे ना या सामन्याची अप्रतिम राहिली गेली. तिथून मात्र कोणत्याच गोलंदाजाने मागे फिरून पाहिले नाही. इथूनही फलंदाज बाद होईल. हर्षल सुद्धा येतोय बॅक टू दी पवेलियन. खराब स्थितीमध्ये आतापर्यंत घाटीम संघ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी काय अफलातून गोलंदाजी साकारली जाते. गोलंदाज संदेश शेट्टीच्या माध्यमातून अप्रतिम अट्रॅक्टिव्ह लेथन लाईनला आजमावलं गेलं आणि इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना फलंदाज बाद झाला. इथून आदित्य आला सर्व बॅटिंग लाईन वरती. त्या ठिकाणी पूर्ण कसाट्यामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं 8 विकेट आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला गेलेत. इथून संदेश शेट्टी चांगली गोलंदाज याही वेळेस यू बेस डेफिनेटली फलंदाज बाद. याही वेळेस आदित्य बॅक टू दी पवेलियन. एक मजबूत स्थिती गाठली गेली. इथून निश्चित स्वरूपामध्ये कुमारजी माले सर आनंदामध्ये असतील, कारण काय गोलंदाजी साकारली आहे. इथून सर्व आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण जल्लोष या मैदानाच्या बाजूने जो आला ना ते मात्र दर्शवतोय या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवल्या ध्रुवी महाले केळवे रोड संघानं. आणि इथून एक आनंदाचं वातावरण असेल, पॉझिटिव्ह इंटेंट ज्या अनुषंगानं गोलंदाजी साकारतोय. इथून 4 विकेट्स आतापर्यंत त्याच्या नावावरती. फायफर मात्र घेतलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. आतापर्यंत शेवटचा ते बॉल असेल, या बॉलवरती जर विकेट आली या स्पर्धेमधील फायफर आपल्या नावावरती नोंदवेल. निश्चित स्वरूपामध्ये जर विकेट आली ना तर इथून मात्र ही रील्स व्हायरल होईल सोशल मीडियावरती. कारण ना चांगली गोलंदाजी संदेश शेट्टीने केल्या. तून चांगला चेंडू जरूर जास्त उसळी दिली होती या चेंडूला, शर्यतीचा वेध घेतला आणि इथून मात्र डॉट बॉल येईल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 4 विकेट्स घेतल्यात. वाईट स्वरूपातील एक धाव खर्च करत असताना अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली. इथून सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर येणारे बॉल असतील ते म्हणजे 6 आणि 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज असेल. इथून अमीन आला शेवटचा अंतिम षटक. 30 धावांची गरज. पहिलाच बॉल भन्नाट वेग जरूर वेगावर स्वार झाला. डॉट बॉल आला. इथून निश्चित स्वरूपामध्ये जो जल्लोष आहे ना तो मात्र दर्शवतोय. इथून कुमारजी महाले सर त्या संवेद त्यांचे बंधू आपण पराग महाले सर खूप आनंदाचा वातावरणामध्ये त्या ठिकाणी मात्र जल्लोष साजरा केला जातो. इथून क्वालिफायर मॅच साठी दाखल होणार परंतु अजून सामना संपला नाही. इथून जर 5 षटकार आले इथून त्रिफळाची फलंदाज बाद
तोडणं ऑल आउट झाली आणि तोड जिंकला जातो. तोडणं ध्रुवी माले केळवे रोड संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम टीम. चला प्लीज हँडशेक करून घ्या कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, चांगला खेळ दर्शवलात, परंतु काही ज्या चुका झाल्या त्या कारणास्तव त्या अनुषंगाने तुम्हाला पराभूत व्हावं लागला. परंतु हरल्यात मधून खचून जाऊ नका कारण पराभव ही येणाऱ्या यशाची पायरी असते. म्हणून इथून ही मैत्रीपूर्ण लढत, मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून जो नियमावली राहिली गेली त्याचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक असेल. चला प्लीज हँडशेक करायचं दोन्ही संघ विनंती असेल.